नमस्कार. चला बनवूया शेवयाचं उपीट. शेवयाचं उपीट त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे. त्यामध्ये आता घालायच्या मिरच्या, मिरच्या आणि कांदा, जिरा मोहरी तेलामध्ये टाकलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ, अर्धा चमचा मीठ, कांदा चांगला परतून घ्यायचा आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे एका भांड्यामध्ये. शेवयाचं उपीट आपण सगळ्या उपीट खातो, रव्याचं खातो, पण त्यापेक्षाही खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा. कांदा आणि मिरच्या चांगला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता शेवया भाजून घ्यायच्या ह्या तेलामध्येच. कांदा चांगला परतला आहे. आता त्यामध्ये शेवया भाजून घ्यायच्या. शेवया भाजल्यामुळे मोकळ्या होतात. असे तेलात भाजून घेतल्या ते चांगल्या मोकळ्या होतात. 5 मिनिटाचा भाजून घ्यायचे. अशा खरपूस भाजून घ्यायच्या. चांगल्या खरपूस भाजल्या की इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता गरम पाणी यामध्ये ओतायचं. शेवया बसतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं. आता त्यामध्ये लिंबू पिळायचा आणि अर्धा चमचा साखर घालायची. म्हणजे आपलं हे जरा चांगलं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं उपीट. शेवया चांगल्या अशा मऊ झाल्या की त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे. यामध्ये जाईल अर्धा चमचा साखर, चांगलं असं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आपलं उपीट. शेवया भाजून झाल्या की त्यामध्ये गरम पाणीच घालायचं, म्हणजे लगेच शिजल्या जातात. तर त्यामध्ये जाईल थोडीशी कोथिंबीर. मस्तपैकी एकदम हे पाणी आटेल तसं ते शेवया शिजून जातात आणि मग तर तेलात भाजल्यामुळं मोकळ्या होत असतात शेवया. आता हे चांगलं शिजत आलं. आता यामध्ये शेंगदाणे घालायचे. बघा आपलं उपीट तयार. आता यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे होते ना तळलेले ते मिक्स करून घ्यायचे. हा मस्तपैकी आपला शेवयाचा उपमा किंवा शेवयाचं उपीट तयार. एकदा नक्की करून बघा. खाण्यासाठी तयार आहे शेवयाचं उपीट. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्तपैकी असं शेवयाचं उपीट आपलं तयार.